आंध्र प्रदेशहून निघालेला पिकअप उलटला. आत काय होतं हे समजताच लोकांची एकच धावपळ. पहाटेची वेळ. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अचानक मोठा आवाज झाला आणि भरधाव वेगानं जाणारे एक पिकअप वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन उलटले. काही क्षणातच ही बातमी आसपासच्या गावांमध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि मुरमा तालुका पैठण फाट्याकडे नागरिकांची मोठी गर्दी जमू लागली. मंगळवार दिनांक 23 रोजी सकाळी 5:30च्या सुमारास घडलेल्या या घटनेत MH 16 CD 2464 क्रमांकाचा पिकअप बीडकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात होता. मूळ आंध्र प्रदेशातून निघालेला हे वाहन पुढे जळगावकडे जाणार होते. मुरमा फाट्याजवळ पोहोचताच पाठीमागून आलेल्या एका चालकानं अचानक हुलकावणी दिल्यानं पिकअप चालकानं वाहन वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा ताबा सुटला आणि वाहन थेट रस्त्याखाली जाऊन पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच पंचक्रोशीतील नागरिक घटनास्थळी पोहोचले. सुरुवातीला अनेकांना चालकाची विचारपूस किंवा मदत केली जाईल अशी अपेक्षा होती, पण काही क्षणातच वेगळं चित्र दिसू लागले. कुणी पिशव्या घेऊन आले, कुणी गोण्या, तर काही जण पोती घेऊन धावत होते. प्रत्येक जण वाहनाजवळ पोहोचण्यासाठी धडपड करत होता, तर काही ठिकाणी धक्काबुक्कीही झाली आणि शक्य तितका माल आपल्या ताब्यात घेण्यासाठी अक्षरशः स्पर्धा सुरू झाली. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत तसेच महिला आणि पुरुष अशा सर्वांनीच या गर्दीत सहभाग घेतला. रस्त्यावरून जाणारे अनेक वाहन चालकही थांबले आणि तेही या गर्दीत सामील झाल्याचं पाहायला मिळाले. यामुळे काही काळ धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र अनेक जण त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून वाहनातील माल बाहेर काढत राहिले. या वाहनात सुमारे 3 लाख रुपयांचा माल भरलेला होता. एवढंच नव्हे तर वाहन जवळपास रिकामे होईपर्यंत नागरिकांची गर्दी कमी झाली नाही. त्यानंतर टोल नाक्यावरून क्रेन मागवण्यात आली आणि उलटलेला पिकअप पुन्हा सुरळ करण्यात आला. त्यानंतरच वाहतूक सुरळीत झाली. या महामार्गावर यापूर्वीही आंबे, सफरचंद, टोमॅटो, टरबूज, पेट्रोल आणि खाद्यतेल वाहून नेणारी वाहनं अपघातग्रस्त झाली होती. त्यावेळी जखमींना मदत करण्याऐवजी अनेकांनी माल उचलून नेल्याच्या घटना समोर आल्या होत्या आणि यावेळीही शेवटी समोर आलेली वस्तू पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. लोक ज्याच्यासाठी इतकी धावपळ करत होते तो माल दुसरा काही नसून आंध्र प्रदेशातून जळगावला नेण्यात येणारा जांभळांचा मोठा साठा होता.